यांना नववृंदावनात घेऊन जा. तेव्हा एका भक्ताने मला प्रश्न विचारला की जर गरुडाद्वारे श्रीकृष्ण नववृंदावनामध्ये स्थानांतरित करतायत, मग त्या श्रीकृष्णांना वृंदावनामध्ये स्थानांतरित का नाही करू शकत? नववृंदावनात का घेऊन गेले, वृंदावनात का नाही घेऊन गेले? आणि वृंदावनवासी हे श्रीकृष्णांना भेटायला का नाही आले? तर म्हणतात यदा कदाचित श्रीकृष्ण म्हणाले मी येणार आहे वृंदावनाला, परत येईन मी. आणि यांनी वाट न बघता आतुरता दाखवली आणि हे श्रीकृष्णाला भेटायला द्वारकेत आले व्रजवासी. आणि समजा रस्ता चुकला आणि हे दोघं रस्त्यात नाही भेटले, कारण वृंदावनावरून द्वारकेला जायला आणि द्वारकेवरून वृंदावनाला जायला बरेच रस्ते आहेत. तर हे एका मार्गाने आले आणि श्रीकृष्ण जर दुसऱ्या मार्गाने वृंदावनला पोचले आणि तिथे बघितले कुठे आहेत व्रजवासी, कुठे आहेत? मग कोणतरी सांगेल नाही तुम्हाला भेटण्यासाठी द्वारकेला गेले. मग तेव्हा श्रीकृष्ण यांना विचारतील मी तुम्हाला म्हटलं होतं की मी येईन, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का? मी सांगितलं होतं मी येईन, तुम्ही माझ्यावर अविश्वास दाखवला आणि तुम्ही मला भेटायला कशासाठी गेले? मी आलो. तर समजा आपण श्रीकृष्णांना भेटायला गेलो आणि त्या दिवशी बरोबर त्या एका दिवशी श्रीकृष्ण दुसऱ्या मार्गाने वृंदावनला आले आणि वृंदावनमध्ये आल्यावर समजा त्यांना असं दिसलं की आपण त्यांच्यावर अविश्वास दाखवला, तर श्रीकृष्णांना किती दुःख होईल. म्हणून श्रीकृष्णांना ते दुःख होऊ नये म्हणून व्रजवासींनी पूर्ण आयुष्यभर दुःख स्वीकारलं की नाही येतील आज उद्या 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 उद्या. तर म्हणून व्रजवासी कधी वृंदावन सोडून द्वारकेला नाही आले. आणि श्रीकृष्णांनी आपल्याला कारण सांगितले की का श्रीकृष्ण कधी वृंदावनाला नाही गेले. आणि श्रीकृष्ण वृंदावनाला का नाही गेले तर म्हणतायत त्यांच्या विरहाच्या परिस्थितीमध्ये त्यांचं आणि माझं प्रत्येक क्षणी मिलन होत आहे. विरहामध्ये ते मला अनुभवत आहेत. मग मी जर तिथे गेलो, आता म्हणतात अच्छा हे झाड, या झाडाखाली श्रीकृष्ण बसायचे, या दगडावर श्रीकृष्णांनी असं केलं होतं, तर म्हणतात त्या विरहामध्ये क्षणोक्षणी माझा अनुभव करतायत. आणि मी तिथे गेलो ना तर काय होतं, मी तिथे गेल्यावर त्यांना वाटतं स्तब्ध होतात पहिली गोष्ट की अरे श्रीकृष्ण आले त्या आनंदाने. आणि 2 क्षणांनी या विचारामध्ये जातं की श्रीकृष्ण आलेत तर खरे पण आता कधी कधी जाऊ शकतात. तर म्हणतात की मी त्यांना दुःख देईन. म्हणून व्रजवासी श्रीकृष्णांना भेटायला का नाही गेले की मी कदाचित श्रीकृष्णांना दुःख देईन. आणि श्रीकृष्ण व्रजवासींना भेटायला का नाही गेले कारण ते म्हणतात कदाचित मी व्रजवासींना दुःख देईन. म्हणून दोघं एकमेकांना भेटत नाही आहेत आणि दोघेही विचार करतायत की कदाचित मी यांना भेटून यांना दुःख देईन तर दुःख नाही द्यायला पाहिजे म्हणून श्रीकृष्ण आहेत. आणि हे सगळं प्रेम भक्तीची जी गोष्ट आहे, जी तत्व आहे, ते देण्यासाठी तर श्रीकृष्ण या जगात आले. या बृहद भागवतामृताचा पहिला श्लोक या बृहद भागवतामृताचा जो पहिला श्लोक होता, चुकीने कोणाला आठवतोय का? मला माहिती आहे कठीण आहे, पण पहिला श्लोक सनातन गोस्वामींनी कसा सुरू केला? म्हणाले जयती निज पदाब्ज प्रेम दानावतीर्णो. जयती म्हणजे गुणगौरव करतात श्रीकृष्णांचा. पण श्रीकृष्णांकडे किती गुण आहेत? श्रीकृष्ण अनंत आहेत आणि अनंत श्रीकृष्णांकडे अनंत गुण आहेत. त्याच्यातला कुठला गुण सनातन गोस्वामींनी धरला? म्हणतात स्वतःच्या चरण कमळांप्रती प्रेमाचं दान करण्याला जे अवतीर्ण झालेत त्या व्यक्तीचा जय जयकार असो. म्हणून श्रीकृष्णांच्या सर्व गुण, सौंदर्य, त्यांची शक्ती, त्यांचं नियंत्रण, त्यांची बुद्धिमत्ता, या सगळ्या गुणांमध्ये, अमाप असंख्य गुणांमध्ये सनातन गोस्वामींना एक गुण जो असा खूप महत्त्वाचा वाटतो तो म्हणजे त्यांची दया भावना. काल राधानाथ महाराजांचा जो कोटचा एक ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये खूप छान कोट होता की श्रीकृष्ण खूप प्रेमळ आहेत, खूप शक्तिशाली आहेत, खूप महान आहेत, पण ते अतिशय कृपाळू पण आहेत. आणि कारण या जगामध्ये कृपाळू व्यक्ती आणि शक्तिशाली व्यक्ती या दोघांचा समन्वय होणं जरा कठीणच असतं. म्हणून ते या जगामध्ये वारंवार येतात आपला उद्धार करण्यासाठी, आपल्याला मदत करण्यासाठी, है ना. जो स्वतः सुखी आहे तो इतरांचा का कुठे विचार करतो? तर श्रीकृष्ण वैकुंठात आहेत, श्रीकृष्ण राधाराणी नंद यशोदा यांच्यासोबत आहेत, पण म्हणतात हे सगळे लोक बिचारे दुःखी आहेत. म्हणून आपल्याला स्वतःच्या चरणांप्रती प्रेमाचं दान करण्यासाठी श्रीकृष्ण अवतरित होतं. या शब्दावरून सनातन गोस्वामी बृहद भागवतामृत सुरू करतात. तर म्हणून
जे श्रीकृष्ण या जगात या कारणासाठी येतात आणि वृंदावनवासी आणि श्रीकृष्ण यांच्यामधलं जे मधुर प्रेम आपण चर्चा केली ते आपल्यापर्यंत पोहोचवणं पण गरजेचं आहे ना. म्हणून मग श्रीकृष्ण म्हणाले की ती कामगिरी मी शुकदेव गोस्वामी यांना दिली आहे. आणि हे जेव्हा शेवटचं वाक्य श्रीकृष्ण बोलले तेव्हा उद्धवाला लक्षात आलं आता हे पुन्हा व्रजवासींबद्दल विचार करतायत, पुन्हा बेशुद्ध वगैरे पडू शकतात. आणि म्हणून त्यांनी काय केलं, मग रुक्मिणी सत्यभामा या सगळ्या राण्यांना खुणवलं आणि मग हे सगळ्या राण्या श्रीकृष्णांच्या चरणांवर पडले आणि म्हणाले आम्हाला माफ करा. जरी द्वारकेतल्या राण्या या व्रजगोपिकांसारख्या तेवढ्या निर्मळ भावनेच्या नाही आहेत, तरी पण त्यांनी त्यांच्याकडून पूर्ण प्रयत्न केला की श्रीकृष्णांना सांत्वना देतील आणि सांगतील की कृपया आमच्याकडून काही कमी जास्ती झालं असेल तर तुम्ही माफ करा. तेवढ्यामध्ये देवकी आणि रोहिणी जे स्वयंपाक करायसाठी गेले होते, त्यांचा प्रसाद आयोजित करण्यासाठी गेले होते, ते पण आले. आणि देवकी आणि रोहिणी यांना पण लक्षात आलं की आता ही जी परिस्थिती आहे ही वातावरण बदलण्याची परिस्थिती आहे, नाही तर पुन्हा परत बरंच काही सगळं चालू होईल. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता उद्धव हे काहीतरी म्हणतात, श्रीकृष्णांना सांगतात, श्रीकृष्ण तुम्ही बघितलं का दरवाजाच्या थोड्या पाठीमागे नारद मुनी पण आलेले आहेत. तर या सगळ्या संभाषणामध्ये नारद मुनी बघत होते आणि नववृंदावनामध्ये नारद मुनी ढगांच्या पाठी उभे राहून, कारण त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये अपराधी भावना आली होती. त्यांना वाटलं की माझ्यामुळे हे सगळं घडलं की काय. तर म्हणून नारद मुनी अजूनही थोडेसे लाजलेले आहेत, त्यांना अजूनही लक्षात नाही आलं की याला कसं सगळं समजून घ्यायचं, म्हणून आतमध्ये प्रवेश नाही करत आहेत. आणि श्रीकृष्णांना याचं पण वाईट वाटलं. श्रीकृष्ण म्हणतात, अरे नारद मुनी आतमध्ये का नाही येतात, माझ्या महलामध्ये सुदामा ब्राह्मणाला पण एंट्री होती. सुदामा ब्राह्मण पण जेव्हा आला फाटलेले कपडे घालून, तेव्हा माझ्या जे गार्ड होते, सिक्युरिटी होते, त्यांनी लगेच त्यांना आतमध्ये पाठवलं. नारद मुनी तर श्रेष्ठ देवर्षी आहेत. तर देवर्षींना कसं काय थांबवलं, म्हणून श्रीकृष्ण पटकन उठले आणि नारद मुनींना भेटायला गेले. मग सनातन गोस्वामी म्हणतात की नारद मुनी कशामुळे घाबरलेत. नारद मुनी या विचाराने घाबरलेत की कदाचित श्रीकृष्ण म्हणतील मला तू त्रास कसा काय देऊ शकतोस, तू तर माझा इतका प्रिय भक्त आहेस. आणि लाजले कशामुळे, कारण जेव्हा त्यांनी त्या ढगा पलीकडून श्रीकृष्णांची ती परिस्थिती बघितली, श्रीकृष्ण कशा प्रकारे प्रेमाविष्ट होऊन नववृंदावनामध्ये विहार करतायत, तर ते स्वतःला आवरू नाही शकले. आणि त्यांनी पण त्यांच्या दिव्य प्रेमाचा बाहेर एक प्रकाशन केलं. लोकांनी बघितलं, ते इतर भक्तांनी बघितलं. तर सनातन गोस्वामी म्हणतात, एखादा शुद्ध भक्त कधी पण नेहमी विचार करतो की माझ्या मनातलं प्रेम श्रीकृष्णांप्रती हे असं उघडकीस नाही यायला पाहिजे. गुप्त प्रेम आहे ना ते. तर ज्यांच्यावर आपलं शुद्ध प्रेम असतं ते आपण थोडीच बाजारामध्ये जाऊन सगळ्यांना सांगतो. तर म्हणून नारद मुनींना लाज कशाची वाटली, नारद मुनींना लाज याची वाटली की अरे माझ्या मनात जे श्रीकृष्णांप्रती प्रेम होतं ते मी कंट्रोल नाही करू शकलो आणि ते उघडकीस आलं, तर ते मी कसं काय. तर कुठेतरी जेव्हा आपण बाजारात जाऊन काही गोष्टी सांगतो सगळ्यांसमोर, तर त्याची व्हॅल्यू कमी होते ना. म्हणून म्हणतात काही मनातल्या ज्या भावना आहेत त्या मनात फक्त अनुभवायच्या असतात, त्या कधी सांगायच्या नसतात. तर नारद मुनींना वाटतंय ज्या गोष्टी मी कधी कधी बोलायला नव्हत्या पाहिजे आणि मी फक्त अनुभवायचो एवढे वर्ष, त्या पण माझ्याकडून प्रदर्शित झाल्या आणि त्यामुळे त्यांना लाज वाटत होते. श्रीकृष्ण गेले आणि म्हणले, नारदा माझ्या प्रिय मित्रा, तू नेहमी मला प्रसन्न करण्यासाठी उत्सुक असतोस आणि जे भक्त शुद्ध प्रेमाचे अनुभव घेत असतात त्या सर्व भक्तांमध्ये तू सर्वश्रेष्ठ आहेस आणि आज तू माझ्यावर खूप मोठी कृपा केलीस. हे पहिलं वाक्य नारद मुनींना धरून जेव्हा आणतात तेव्हा म्हणतायत. तर श्रीकृष्ण कसे आहेत बघा. नारद मुनींच्या मनामध्ये अपराधी भावना होती आणि श्रीकृष्ण पहिलंच वाक्य म्हणतात, तू माझ्या सर्व भक्तांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेस, तू माझा मित्र आहेस आणि आज तू माझ्यावर खूप मोठी कृपा केली आहेस. तर आपल्याला समजा अपराधी भावना वाटत असेल आणि श्रीकृष्णांनी असं म्हटलं तर आपल्याला कसं वाटेल, अरे वा, म्हणजे मला जे वाटत होतं की मी चूक केली ती चूक नाही केली. तर श्रीकृष्ण कधी कोणाच्या मनामध्ये अपराधी भावनेला स्थान देत नाहीत. कधी कोणाच्या मनात अपराधी भावना असेल तर श्रीकृष्ण नेहमी जाऊन त्या अपराधी भावनेला आधी नाश करतात. ते म्हणतात काही नाही, काही मोठं काही झालेलं नाही आहे, आपण हे आवरू शकतो, आपण हे सावरू शकतो म्हणून. मग श्रीकृष्णांनी हातात त्यांना हात देऊन पुन्हा एकदा आतमध्ये आणलं
आणि म्हणतात तुझ्याकडून काही चूक झालेली नाही आहे, काही काळजी करू नकोस. आणि मग आता त्यांना सांत्वना देण्यासाठी काय म्हणतात, तर म्हणतात हे खरं आहे की जेव्हा आपण कोणाला प्रेम करतो आणि ते व्यक्ती आपल्यापासून दूर जातात तेव्हा काही प्रमाणामध्ये आपल्या हृदयाला त्रास होतो, आपल्याला विरह आपण अनुभवतो. आणि हा जो त्रास आहे हा पुढे खोल जातो, जसं काळाचं अंतर वाढत जातो तसं अजून खोल होत जातं. आणि बाह्यदृष्टीने असा व्यक्ती खरोखर वाटतं याच्या जीवनामध्ये भरपूर काहीतरी वाईट घडलेलं आहे. प्रेम करणारे व्यक्ती आपल्यापासून जर दूर गेले तर चेहऱ्यावर जी खिन्नता येते, आपल्या वागणुकीमध्ये जो एक कोरडेपणा येतो, ओलावा जातो. त्याच्यामुळे श्रीकृष्ण म्हणतात बाहेरून तरी कमीत कमी लोकांना असं वाटतं की या व्यक्तीमध्ये काहीतरी खूप चुकीचं घडलं आहे आणि बिचारा हा याचं आता भाग्य सगळं नष्ट झालेलं आहे. आणि श्रीकृष्ण म्हणतात पण दुसरी गोष्ट सांगतो तुला, आध्यात्मिक मार्गामध्ये हा जो विरह भाव आहे, प्रियकराकडून प्रिय व्यक्तींकडून जो दुरावा आहे तो मनातल्या मनात सर्वोच्च आनंद देणार आहे. आणि याच्याचं उदाहरण तर कालच श्रीकृष्णांनी दिलं आहे. आणि म्हणतात विरह मनातल्या मनात आतमध्ये इतका प्रसन्न करतो की त्याचं मी वर्णन करू शकत नाही. आपण वर्णन न करणं आणि श्रीकृष्णांनी म्हणणं की मी वर्णन करू शकत नाही याच्यामध्ये खूप अंतर आहे. तर सनातन गोस्वामी म्हणतात श्रीकृष्णांच्या शरीरातून जो प्रकाश निघतो त्याला म्हणतात ब्रह्मज्योती. आणि बरेच अद्वैतवादी लोक जे आहेत ते जेव्हा साधना करतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये एकच आशा असते की परमेश्वराच्या शरीरातून जी आभा निघते, जो प्रकाश निघतो त्याच्यामध्ये मला अस्तित्व, मला विलीन एक व्हायचं आहे मला. नाही, निर्गुण निराकार ब्रह्मामध्ये मला विलीन व्हायचं आहे. हे सगळे खूप प्रचलित वाक्य आहेत. अशा प्रकारच्या ज्या कथा होतात त्याच्यामध्ये सगळी कथा झाल्यानंतर शेवटी म्हणतात आता आपल्याला या निर्गुण निराकार ब्रह्मज्योतीमध्ये आपल्याला विलीन व्हायचं आहे. तर आपण विचार करू की आपलं अस्तित्व नष्ट करण्यामध्ये काय काय मजा आहे. भौतिक क्षेत्रामध्ये आपलं एक व्यक्तिमत्व आहे, या शरीराशी संबंधित आपण एका परिवारात जन्मलोय, आपलं समाजामध्ये काहीतरी वर खाली जे काही स्तर येते त्याला नष्ट करण्यामध्ये कधी आनंद होतो का? कधीच नाही. उलट आपण नेहमी विचार करतो की आपला स्तर थोडा उंच व्हायला पाहिजे, बरोबर. तर एखाद वेळेस कधी जीवनामध्ये खूपच वाईट परिस्थिती निर्माण झाली तर कधी कधी चुकून एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये तो विचार येतो की मला माझं अस्तित्व नष्ट करायचं आहे. पण जर आपल्याला लक्षात आलं की एखादा व्यक्ती असा विचार करतोय की मला माझं अस्तित्व नष्ट करायचं आहे, तर आपण त्याला कधी दाद देतो का? आपण त्याला कधी प्रोत्साहन देतो का? तर म्हणून स्वतःचं अस्तित्व नष्ट करण्यामध्ये काय आनंद आहे हा कोणाला सांगता येत नाही. पण काही लोकांना तत्वज्ञानाद्वारे काही लोकांनी पटवलंय की ॲक्च्युली आपलं मन नष्ट करायचं, आपले विचार नष्ट करायचे आणि काय व्हायचं? शून्य व्हायचं. आणि शून्यामध्ये काय आनंद आहे? तर सनातन गोस्वामी म्हणतात आपल्यालाही थोडी बुद्धी आहे आणि थोड्या बुद्धीला वापरून आपण विचार करू शकतो. शून्य बनण्यामध्ये काही आनंद नाही, पण काही लोक म्हणतात की त्याच्यात आनंद आहे खरा. ठीक आहे, तर म्हणतात मला तर वर्णन करता येत नाही की शून्य बनण्यामध्ये काय आनंद आहे. शून्यापेक्षा श्रेष्ठ आहे आध्यात्मिक प्रेम, श्रीकृष्णांप्रती प्रेम, बरोबर. तर म्हणतात शून्य बनण्यामध्ये काय आनंद आहे तो मग मी सांगू शकत नाही. मग त्याच्यापेक्षा वर आहे प्रेमानंद, प्रेम अनुभवण्याचा आनंद. तो कसा काय वर्णन करू शकतो? आणि जर शून्य बनण्यामध्ये काय आनंद आहे तो व्यक्त नाही करू शकत, त्याच्यापेक्षा वर प्रेमानंद आहे तो वर्णन नाही करू शकत, मग प्रेमानंदाच्या वरची पराकाष्ठा आहे विरह भावना, त्याचं वर्णन मी कसं काय करू शकतो? तर सनातन गोस्वामी आपल्याला सांगतायत की विरह भावना हे वर्णन आपण नाही करू शकत. काही गोष्टी असतात ना त्या अनुभवायच्या असतात, त्या गोष्टी आपण विश्लेषण करून नाही सांगू शकत. म्हणून इथे श्रीकृष्ण नारद मुनींना सांगतायत की व्रजवासींचा जो विरह आहे, भावना आहे, ती सर्वश्रेष्ठ आहे. आणि समजा कोणी म्हणाले की आध्यात्मिक आहे तर ठीक आहे ना, मी आज भौतिक परिस्थितीत आहे, तर भौतिक परिस्थिती म्हणून मला कळत नाही आहे की विरह आनंद काय आहे. जर मी आध्यात्मिक मार्गामध्ये पुढे गेलो तर कळेल का मला? तर म्हणतात नाही कळणार.
आध्यात्मिक मार्गामध्ये पण फक्त स्वतःच्या बळावर जर तुम्ही पुढे गेले तरी नाही करणार. त्याच्यासाठी रसिक भक्तांचा संग लागतो आणि जे ते रस आस्वादन करतायत, विरह भावना आस्वादन करतायत, ते तुम्हाला सांगू शकतात आणि ते तुम्हाला शिकवू शकतात की ते कसं होतं. या आपल्या जगातही कुठल्याही क्षेत्रामध्ये जर एखादा व्यक्ती प्रवीण असेल आणि आपण एकदम नवशिखे आहोत आणि आपण त्याला जाऊन सांगितलं तुम्ही काय करताय ते सांगणार का, तर हाताने काय करतायत ते सांगू शकतात, पण त्याच्यामागे त्यांचे विचार काय आहेत, ते किती नाजूकपणे काय करतायत. सोनार आहे, सोनार कशा प्रकारे ते नाजूक करतो हे आपण फक्त बघून नाही करू शकत, त्याच्याकडून शिकायला लागतं. तर म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की विरह भावना कशी श्रेष्ठ आहे आणि रस आस्वादन कसं करू शकतो हे रसिक भक्तांकडून आपण फक्त शिकू शकतो. आणि ही जी विरह भावना आहे ही जितकी खोल होत जाते तसा तो भक्त त्याच्या श्रीकृष्णांसोबतच्या नात्याला पूर्णत्व अनुभवत जातो. भौतिक जगामध्ये सनातन गोस्वामी वर्णन करतात कधी मिलन होतं आणि कधी विरह होतो. मग विरहामध्ये काय आनंद असतो म्हणतात, भौतिक नात्यांमध्ये विरहामध्ये एकच आनंद आहे की आता विरह आहे आणि भौतिक जगामध्ये कुठलीही गोष्ट स्थायी नसते, कुठलीही गोष्ट परमनंट कधीच नसते. हा भौतिक जगाचा नियम आहे. मग आज जर कोणासोबत विरह आहे भौतिक जगामध्ये तर याचा अर्थ काय, याच्यातून एक आपण तर्क लावू शकतो, परिस्थिती नेहमी बदलते, कधी सुख कधी दुःख. म्हणजे आज विरह आहे तर 2 दिवसांनी 3 दिवसांनी 4 दिवसांनी काय होईल, मिलन होईल. म्हणून भौतिक जगामध्ये पण कधी कधी विरह होतो आणि भौतिक जगांच्या नात्यामध्ये जेव्हा विरह होतो त्याच्यामध्ये एकच आनंद असतो, तो हा आनंद की कारण हे नातं भौतिक जगातलं आहे आणि आज विरह आहे. भौतिक जगाच्या नियमानुसार सर्व काही परिवर्तनीय आहे आणि सर्व काही परिवर्तनीय आहे म्हणून आज न उद्या कधी ना कधी हा विरह संपेल आणि हा विरह संपल्यानंतर त्या व्यक्तीसोबत मिलन होईल. म्हणून विरह भावनेमध्ये भौतिक जगामध्ये एकच फायदा आहे, उद्या होणाऱ्या संभाव्य मिलनाची आशा. तर या दृष्टीने जर आपण या व्रजवासींच्या नात्याला जर बघितलं तर आपल्याला वाटेल की म्हणजे हे व्रजवासी पण जे श्रीकृष्ण म्हणतायत की विरह भावनेमध्ये आनंद अनुभवत आहेत, तर त्याचा पण अर्थ हाच असेल की व्रजवासी विचार करतायत अच्छा आज विरह आहे आणि भौतिक जगामध्ये आहोत आणि भौतिक जग परिवर्तनीय आहे म्हणजे उद्या कधी ना कधी मिलन होईल. तर श्रीकृष्ण म्हणतात नाही, भौतिक जगातल्या विरहाचा एकच आनंद असतो, उद्या होणाऱ्या मिलनाची आशा. पण म्हणतात आध्यात्मिक जगामध्ये विरहाचा आनंद तो विरहच आहे. विरहामध्ये कारण हे आध्यात्मिक जगत आहे, वृंदावन हे भौतिक जगत नाही आहे, भौतिक जगामध्ये आलेलं आध्यात्मिक जगत आहे. त्याचं उदाहरण श्री चैतन्य महाप्रभू सनातन गोस्वामींना काय सांगतात म्हणतात, आकाशात सूर्य आहे आणि जर आपण एका भांड्यामध्ये पाणी ठेवलं तर त्या भांड्यामध्ये पण सूर्य येतो. तर हा जो सूर्य आहे तो आकाशातल्या सूर्याचं प्रतिबिंब आहे, त्याच्यात तोच प्रकाश आहे. कधी कधी ते पाणी जेव्हा असं थोडं झळकतं तेव्हा डोळ्यांना त्रास होतो त्या प्रकाशाचा, म्हणजे तोच प्रकाश आहे पण फक्त एक मूळ सूर्य वर आहे आणि हा सूर्य त्याचं प्रतिबिंब आहे. तर म्हणतात भौतिक जगामध्ये पण सूर्यामध्ये इतकी शक्ती आहे एका भौतिक वस्तूमध्ये की तो तिथेच राहतो, पण त्याचं मॅक्झिमम तेज तो इथे पृथ्वीवर एका पाण्याच्या भांड्यामध्ये टाकू शकतो. म्हणाले हे श्रीकृष्ण आहेत, श्रीकृष्ण सूर्य नाही आहेत, श्रीकृष्ण सूर्याचे स्रोत आहेत. मग श्रीकृष्णांकडे किती शक्ती आहे. म्हणून श्रीकृष्णांचं आध्यात्मिक जगत हे वैकुंठात आहे आणि त्या वैकुंठाला हुबेहूब त्याच्यामध्ये हा सूर्य आहे, इथे जेव्हा प्रतिबिंबित होतो तेव्हा थोडा तरी कमी होतो. वैकुंठ जेव्हा या जगात येतं तेव्हा कणभरी कमी नाही होत. गोकुळ वृंदावन आणि गोलोक वृंदावन यामध्ये काहीही अंतर नाही आहे. म्हणून हे जे वृंदावन आहे आणि त्याच्यामध्ये राहणारे व्रजवासी आहेत आणि ते जे विरह भावना अनुभवत आहेत ते याच्यासाठी त्याच्यामध्ये सुख नाही म्हणत आहे मी की उद्या ते विरह संपेल. त्या विरह भावनेमध्ये मनातल्या मनात सदैव क्षणोक्षणी माझं जे चिंतन करतायत त्या चिंतनामध्ये जे मिलन होत आहे ते त्यांचं सुख आहे. उद्या होणाऱ्या सुखाची अपेक्षा त्यांचं सुख नाही आहे. त्या विरहामध्ये क्षणोक्षणी अनुभवणारे जे मिलन आहे ते त्यांच्या सुखाची अनुभव आहे. तर म्हणून नारदा तू माझ्यावर खूप मोठी कृपा केली आहेस. आणि सनातन गोस्वामी याच्यावर स्पष्टीकरण करताना म्हणतात जर हे सगळे तत्त्व कोणाला कळत नसतील की हे सगळं काय चाललंय मला कळत नाही तर म्हणतात श्रवण आणि सेवा या दोन्ही गोष्टींचं खूप महत्त्व आहे. जसं जसं आपण श्रवण करू आणि जसजशी आपण सेवा करू तसं तसं आपलं मन आपली बुद्धी या सगळ्या सूक्ष्म सूक्ष्म दिव्य
प्रेम याच्या गोष्टींना समजण्यासाठी तयार होईल. आणि श्रीकृष्ण अजून एक उदाहरण देतात. म्हणतात कधी कधी दुःखाचं, जसं मी म्हटलं, दुःख विरह जेव्हा संपेल तेव्हा मिलन होईल त्याची आशा. दुसरं की जर जीवनामध्ये काही दुःख असेल तर ते दुःख जेव्हा समाप्त होतं त्याचा पण एक सुखाचा अनुभव असतो. तर एक आशा आहे, दुःखामध्ये एक आशा असते की हे दुःख कधीतरी संपेल. आणि दुसरं आहे की ते दुःख समजा अचानक संपलं तर जेव्हा संपतं त्या क्षणी पण सुख होतं. तर श्रीकृष्ण म्हणतात हे विरहाचं जे आनंद आहे हा कधीच संपत नाही. आणि भक्त कधी अशी विचार पण नाही करत की हे विरह संपायला पाहिजे. आणि यासाठी ना भागवतामध्ये एक संदर्भ देतात सनातन गोस्वामी. तर आहे स्कंद क्रमांक 10, अध्याय क्रमांक 47 आणि श्लोक क्रमांक 49, 50 आणि 51. त्याचं भाषांतर मी वाचतो. गोपिका उद्धवाशी बोलत आहेत. तर गोपिका म्हणतात, उद्धव हे त्यांची सांत्वना करायला जेव्हा वृंदावनात गेले होते तेव्हाचं हे वर्णन आहे. म्हणतात, हे उद्धवा, श्रीकृष्ण जेव्हा बलरामान समवेत येथे विहार करीत होते तेव्हा त्यांनी येथील नद्या, पर्वत, वने, गायी आणि वेणूनादाचा यथेच्छ आनंद उपभोगला आहे. या सर्व गोष्टींमुळे आम्हाला वारंवार नंदपुत्र श्रीकृष्णांचे स्मरण होते. दैवी चिन्हांनी अंकित अशा त्यांची पदचिन्हे आम्हाला येथे सर्वत्र उमटलेली दिसतात आणि म्हणून आम्ही त्यांना कदापि विसरू शकत नाही. हे उद्धवा, श्रीकृष्णांनी आपल्या मनोहर गतीने, उदार हास्याने, विलासयुक्त कटाक्षांनी आणि मधाळ शब्दांनी आमच्या चित्तांचेच अपहरण केलेले असताना आम्ही त्यांना कसे काय विसरू शकतो. तर याच्यामध्ये काय सांगितलंय की श्रीकृष्णांचे पदचिन्ह मातीवर उमटलेले होते, रेतीमध्ये उमटलेले होते, तर त्यांना ते दिसत होते. गोपिकांना ते पदचिन्ह दिसत. आणि म्हणून गोपिकांचा एक प्रॉब्लेम आहे. गोपिकांना पण प्रॉब्लेम आहेत. गोपिकांचा प्रॉब्लेम आहे आम्ही श्रीकृष्णांना विसरू नाही शकत. आणि आपला प्रॉब्लेम काय आहे, प्रभूजी कधी श्रीकृष्णाची आठवणच येत नाही. हो, नामस्मरण करताना त्याचं नाव घेतोय पण श्रीकृष्णांचं नाव फक्त इथे जिभेने येतं आणि स्मरण नाही होत. आणि आपण नेहमी प्रार्थना, श्रीकृष्ण एकच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. तो दान दे की विसर न व्हावा. आणि हे म्हणतात की आम्ही विसरू शकत नाही. का? कारण जिथे जिथे श्रीकृष्णांनी ज्या ज्या लीला केल्या आहेत त्या सगळ्या आम्हाला तिथे आठवतात. म्हणून श्रीकृष्णांचं म्हणणं आहे, विरह भावना संपेल तेव्हा सुख नाही आहे, त्या विरह भावनेमध्ये सुख आहे. आणि म्हणून श्रीकृष्ण म्हणतायत, हे नारदा, या विरह भावनेला अनुभवणारे भक्त आहेत ते कधीच अशी प्रार्थना नाही करत की हे विरह संपू दे आणि मिलन होऊ दे. या भौतिक जगामध्ये जेव्हा विरह होतो तेव्हा त्याच्यामध्ये जे इतकं दुःख होतं तर आपण नेहमी प्रार्थना करतो की हे जे दुःखाचे जे क्षण आहेत ते संपू दे. आणि जर समोरून आवाज आला होईल तर तिची आशा आहे की कधी ना कधी होईल, त्याच्यामध्ये सुख मिळतं. तर हे संपेल याच्यामध्ये सुख आहे, ही आशा जेव्हा समाप्त होते तेव्हा सुख आहे. या दोन्ही गोष्टींना श्रीकृष्णांनी नाकारलंय. आणि म्हणतात व्रजवासींचं सुख हे मला भेटण्यामध्ये नाही आहे, व्रजवासींचं सुख आजही मनातल्या मनामध्ये ते खुश आहेत कारण ते मिलन अनुभवत आहेत. आणि याच्यासाठी एक उदाहरण देतात की जळणारा कोळसा आहे तो जर शरीराला स्पर्श केला तर तिथे घाव होतो. तसंच म्हणतात बर्फाचा जर एक तुकडा घेतला आणि तो स्पर्श केला आणि दाबून ठेवला तर तिथे ना जळल्याचा अनुभव होतो. तर तो जळल्याचा जो अनुभव आहे तो जळत नाही आहे पण टोचतं ना तिथे. तर जळल्याचा अनुभव आहे तो खोटा आहे पण तिथे ज्या वेदना होत आहेत त्या खऱ्या आहेत. जळल्याचा अनुभव होतोय तो खोटा आहे पण तिथे ज्या वेदना होत आहेत, दुखतंय, ते खरं आहे. तसं म्हणतात हे जे विरहामध्ये जे असे दिसतात ना व्रजवासी रडतायत वगैरे, ते त्याचे दोन भाग आहेत. आतमध्ये ज्या सुख अनुभवत आहे ते खरं आहे आणि बाहेरून जे जसं रडवेला चेहरा आहे ते खोटं आहे. जसं बर्फ लावल्यावर जळतं ते खोटं आहे आणि वेदना होतात ते खरं आहेत. दोन भाग आहेत त्याचे. पण जेव्हा कोळसा जेव्हा स्पर्श करतो तेव्हा त्याच्यामध्ये काही खोटा भाग आहे का? कोळसा जेव्हा स्पर्श करतो तेव्हा जळतं पण आहे, ॲक्च्युली तिथे घाव होतो आणि वेदना पण होतात. पण बर्फ जेव्हा लावतो तेव्हा फक्त वेदना होतात, जळत नाही, जळण्याचा भास होतो. तर हे श्रीकृष्णांचं उदाहरण आहे. आणि श्रीकृष्ण म्हणतात की तशाच प्रकारे विरह भावनेमध्ये जेव्हा कोणी भक्त विचार करत असतो श्रीकृष्ण श्रीकृष्ण, आणि आपल्याला वाटतं अरे भौतिक जगामध्ये पण दुःखी आहेत लोक,
आणि आध्यात्मिक जगामध्ये पण दुःखी आहेत, पण त्या दुःखाला चुकीच्या नजरेने कधी बघू नका. श्री चैतन्य महाप्रभूंचे परमगुरू होते माधवेंद्र पुरी. आणि माधवेंद्र पुरी हे ब्रह्म मध्व संप्रदायात आहेत. तर मध्वाचार्यांचं जे स्थान आहे त्याच्यामध्ये श्रीकृष्णांची पूजा करतात ते. आजही उडुपीला जर गेलो आपण तिथे श्रीकृष्णांची मूर्ती आहे, पण त्या श्रीकृष्णांच्या मूर्तीचं शेजारी राधाराणी नाही आहे. तर ते जे श्रीकृष्ण आहे तिथे उभे आहेत ते मध्वाचार्य आणि त्यांच्या संप्रदायातले लोक नारायण म्हणून पूजतात. त्यांच्या अनुसार नारायण हे सर्वश्रेष्ठ भगवंत आहेत आणि नारायणाचं एक रूप श्रीकृष्ण आहेत. त्या परंपरेमध्ये माधवेंद्र पुरी आले. पण माधवेंद्र पुरी कोण होते? माधवेंद्र पुरी गोलोक वृंदावनामधले एक कल्पवृक्ष होते. ते कल्पवृक्ष जेव्हा या जगात आले तेव्हा माधवेंद्र पुरीच्या तर माधवेंद्र पुरी जरी मध्व ब्रह्म संप्रदायाशी कनेक्टेड आहेत, पण त्यांनी आपल्या परंपरेमध्ये पहिल्यांदा माधुर्य रस दिला. माधुर्य रस म्हणजे शृंगार रस, म्हणजे राधाकृष्णांचे जे प्रेमाचे आहेत. माधवेंद्र पुरींच्या पूर्वी जे आचार्य आहेत आपल्या गुरु शिष्य परंपरेमध्ये त्यांनी माधुर्य रस नाही केलाय, त्यांनी श्रीकृष्णांना परमेश्वर म्हणून पूजलंय. माधवेंद्र पुरी पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी व्रज रस आपल्या परंपरेमध्ये आणला. आणि मग त्याच्यानंतर आपल्या परंपरेला नाव काय पडलं? ब्रह्म मध्व संप्रदाय नाही आहे, ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय. तर गौडीय कुठून सुरू झालं? माधवेंद्र पुरीपासून. आणि माधवेंद्र पुरींनी जर आपल्याला शृंगार रस दिलाय, मग माधवेंद्र पुरी स्वतः पण व्रजवासींच्या मूडमध्ये असतील. आणि व्रजवासींचा मूड काय आहे? कृष्णांना आम्ही विसरण्याचा प्रयत्न करतोय, पण श्रीकृष्णांना विसरू शकत नाहीये. तर शेवटच्या क्षणी जेव्हा माधवेंद्र पुरी म्हातारे होते आणि या जगातून जात होते, बाह्यदृष्टीने म्हातारे होते, तेव्हा म्हणत होते, ऐ दीन दयार्द्र नाथ हे मथुरा नाथ हे कदावलोक्यसे. श्रीकृष्णांचं स्मरण करत होते. आणि जसं व्रजवासी म्हणतात, ऐ दीन दयार्द्र नाथ हे, ओ दीनानाथ, दीनबंधू, तुम्ही दयाळू आहात. मथुरानाथ हे, मथुरानाथ हे का म्हणतायत? कारण तुम्ही आता आम्हाला सोडून गेले आहात. आता तुम्ही व्रजनाथ नाही आहात, तुम्ही आता मथुरानाथ झाले आहात. आणि तुम्ही मथुरानाथ झाले आहात कदावलोक्यसे, आता तुम्ही आम्हाला कधी दर्शन देणार? श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा जगन्नाथपुरीमध्ये रथयात्रेसमोर नृत्य करायचे तेव्हा काय म्हणायचे? कोणाला माहिती आहे काय म्हणायचे? ते एक श्लोक गायचे ज्याच्यामध्ये एक भावना त्यांनी व्यक्त केली होती. मी एक तरुण मुलगी आहे आणि तुम्ही एक तरुण मुलं आहात, आणि रीवा नदी आहे, आणि रीवा नदीच्या शेजारी एक वेतसी वृक्ष आहे, आणि त्या वेतसी वृक्षाखाली मला तुम्हाला भेटायचं आहे, तुम्ही कधी भेटणार? आणि बाकी सगळ्या भक्तांनी हे जेव्हा ऐकलं तेव्हा म्हणतात, श्री चैतन्य महाप्रभू एक संन्यासी आहेत आणि म्हणतात मी एक तरुण मुलगी आहे आणि तुम्ही एक तरुण मुलगा आहात, आणि इथे जगन्नाथपुरीमध्ये रीवा नदी कुठे आहे आणि वेतसी वृक्ष म्हणजे कुठलं वृक्ष आहे? तर श्री चैतन्य महाप्रभूंनी कुठल्या तरी शास्त्रामधून तो श्लोक, त्यांना माहिती आहे सगळे श्लोक, तर त्यांनी तो गायला. फक्त एका भक्ताला, तिथे उपस्थित असणाऱ्या तो भक्ताला डिकोड केलं, त्याला कळलं की हे काय म्हणतात. ते स्वरूप दामोदर गोस्वामी होते. स्वरूप दामोदर गोस्वामी हे ललिता सखी आहेत. तर ललिता सखीला माहिती आहे राधाराणी काय बोलते. राधाराणीची पहिली प्रमुख सखी कोण आहे? ललिता सखी. म्हणून ललिताचं नाव आहे अनुराधा. अनुराधा ललिता. सो अनुराधा म्हणजे राधाच्या पदचिन्हानं चालते. म्हणून स्वरूप दामोदर गोस्वामी एकाला कळलं की श्री चैतन्य महाप्रभू श्रीकृष्णांना बघून राधाच्या भावनेत आहेत, आणि त्यांनी ती भावना व्यक्त केली की मी तीच मुलगी आहे, तुम्ही तेच मुलगा आहेत, पण आपण भेटू शकत नाहीये म्हणून. तर श्री चैतन्य महाप्रभू पण नेहमी विरहाच्या भावनामध्ये होते. आणि पूर्ण तिची रथयात्रा आहे. ती रथयात्रा काय आहे की मी श्रीकृष्णांना आता कुरुक्षेत्रामध्ये बघते आणि ते एक मोठे राजकुमार म्हणून आहेत, पण आम्हाला त्यांना वृंदावनात घेऊन जायचं आहे. तर तेच मथुरानाथ आहेत. आता कुरुक्षेत्रामध्ये जेव्हा श्रीकृष्ण होते तेव्हा कसे होते? द्वारकाधीश, मथुरानाथ. म्हणून मथुरानाथाला व्रज जनरंजन करायचं आहे, तर ते आहे रथयात्रा. तसंच हे माधवेंद्र पुरी आहे, ते म्हणतात मथुरानाथ हे कदावलोक्यसे. आणि असं वारंवार असं म्हणायचे, हे श्रीकृष्ण तुम्ही कधी दिसणार, हे श्रीकृष्ण तुम्ही कधी दिसणार, हे श्रीकृष्ण तुम्ही कधी दिसणार. आणि त्यावेळेस माधवेंद्र पुरींचे दोन शिष्य होते. एकाचं नाव होतं ईश्वरपुरी आणि एकाचं नाव होतं रामचंद्रपुरी. आणि हे दोघंही शिष्य माधवेंद्र पुरींच्या शेवटच्या दिवसांमध्ये आपल्या गुरूंची सेवा करत होते. आणि माधवेंद्र पुरी रोज असे रडतायत आणि म्हणतायत मथुरानाथ हे कदावलोक्यसे. एकदा त्याच्यातला जो एक शिष्य आहे रामचंद्र पुरी, त्याला म्हटलं एवढं काय रडारड करतायत हे लोक, आपले गुरु आहेत, रडताय काय? काय केलं असेल त्यांनी? रामचंद्र पुरींनी माधवेंद्र पुरींना जाऊन सल्ला दिला
म्हणाले की श्रीकृष्ण सर्वव्यापी आहेत, भगवद्गीतेमध्ये लिहिलेलं आहे असं. श्रीकृष्ण म्हणतात सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो, मी सर्वांच्या हृदयामध्ये. ईश्वर सर्वभूतानाम हृददेशे अर्जुन तिष्ठती. 2-3 ठिकाणी श्रीकृष्णांनी म्हटलंय की मी सर्वांच्या हृदयात आहे आणि तुम्ही माझे गुरु महाराज आहात. तुम्ही विसरले असाल तर माझी एक सेवा आहे ना तुमच्या प्रती, तर तुम्हाला मी आठवण करून देतो. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितलं सर्वव्यापी आहेत. माधवेंद्र पुरींना इतका राग आला. माधवेंद्र पुरीने म्हणाला माझं जीवन भ्रष्ट झालं की पूर्ण आयुष्य मी साधना केली आणि मरणाच्या वेळेस या अद्वैतवादी व्यक्तीचा चेहरा मला बघायला लागतोय. मी देहत्याग करतोय, आता मी चाललोय आणि देहत्याग करताना परमेश्वराचा चेहरा बघायला पाहिजे किंवा एका शुद्ध भक्ताचा चेहरा बघायला पाहिजे. आणि माझा दुर्दैव हा ज्याला श्रीकृष्णांप्रती प्रेम नाही आहे त्याचा चेहरा बघून आता मी शरीर सोडणार. त्याला म्हणाले इथून निघून जातो, या क्षणी इथून निघून जा. आणि ते रामचंद्रपुरी ज्यांना आपल्या गुरु महाराजांना सल्ला देण्याचा एक खूप मोठी उत्सुकता निर्माण झाली आणि त्यांना माधवेंद्र पुरींनी आशीर्वाद दिला आत्ताच्या आत्ता इथून निघून जा म्हणून. ते रामचंद्रपुरी नंतर आपल्या गुरुबंधूच्या शिष्याला भेटायला आले. त्यांचे गुरुबंधू कोण? रामचंद्रपुरींचे गुरुबंधू आताच मी म्हटलं ईश्वरपुरी. ईश्वरपुरींचे शिष्य कोण? श्री चैतन्य महाप्रभू. तर श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा जगन्नाथपुरीमध्ये होते तेव्हा एक अध्याय येतो अंत्यलीलेमध्ये की रामचंद्रपुरी त्यांना भेटायला आले. रामचंद्रपुरींनी काय केलं जगन्नाथपुरीमध्ये? श्री चैतन्य महाप्रभूंच्या घरी एकदा भेटायला गेले तर तिथे त्यांना मुंग्यांची रांग दिसली. आता मुंग्यांची रांग तर कुठेही असते. तर म्हणाले हाय हाय बघा बघा हा संन्यासी आहे, पण संन्यासी चुकून लपून कोणाला न कळतपणे गोड पदार्थ खात असणार आणि म्हणून याच्या कमऱ्यामध्ये इतक्या रांगा आहेत. आणि पूर्ण जगन्नाथपुरीमध्ये त्यांनी पसरवलं की श्री चैतन्य महाप्रभू खोटारडे आहेत आणि श्री चैतन्य महाप्रभू रोज गोड पदार्थ खातात आणि संन्यासीला एवढे गोड पदार्थ खायची गरज नाही आहे. आणि हे श्री रामचंद्रपुरी जेव्हा तिथे आता श्री चैतन्य महाप्रभू त्यांचे लीडर आहेत आणि श्री चैतन्य महाप्रभूंच्या गुरूंचे गुरुबंधू आहेत रामचंद्रपुरी, म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांचा कधीच अनादर नाही केला. मग आता हे काय करायचे, लोक बघायचे की श्री चैतन्य महाप्रभू यांना आदर करतायत, म्हणजे यांना पण आपण घरी प्रसादाला बोलवायला पाहिजे. आपल्या गुरूंच्या स्थानावर आहेत रामचंद्रपुरी. तर सगळे भक्त रामचंद्रपुरीला आपल्या घरी प्रसादाला बोलवायचे. तर रामचंद्रपुरींना आधी वाढायचे, संन्यासी आहेत. मग त्याच्यानंतर रामचंद्रपुरी बाजूला बसायचे आणि मग त्याचे गृहस्थ आहेत जे घरी बोलवत आहेत ते प्रसाद घ्यायचे. रामचंद्रपुरी एकदम लक्षपूर्वक बघायचे की या गृहस्थांनी किती प्रसाद खाल्ला. आणि त्याच्यानंतर दुसऱ्यांच्या घरी जेव्हा जायचे तेव्हा तिथे म्हणायचे तो गृहस्थ माहिती आहे का किती चपात्या खातो, तो गृहस्थ माहिती आहे भाजी किती खातो आणि गोड पदार्थ ते किती खातो. पूर्ण 2 महिने रामचंद्रपुरी जगन्नाथपुरीमध्ये होते. 2 महिन्यामध्ये रामचंद्रपुरीने फक्त एकच काम केलं, या भक्ताचे दोष काय आहेत, हा भक्त किती प्रसाद खातोय. आणि श्री चैतन्य महाप्रभूंवर त्यांनी त्या मुंग्यांच्या आधारावर आळा लावला की हे गोड खात असणार. त्याचा पुरावा नाही आहे, मुंग्या कुठे पण असतात. आणि जर एखादा जगन्नाथपुरीतला भक्त जर प्रसाद खातोय त्याच्यामध्ये चुकतंय का त्याचं? सो तो प्रसाद खातोय, जगन्नाथजींचा प्रसाद खातोय आणि जगन्नाथजी म्हणतात की जगन्नाथपुरीमध्ये माझी जर कृपा प्राप्त करायची असेल तर प्रसाद घ्यायला पाहिजे. जगन्नाथपुरीमध्ये अन्न ब्रह्म म्हणतात, ब्रह्म म्हणजे आध्यात्मिक तर आध्यात्मिक पदार्थ काय आहे, अन्न ब्रह्म आहे. म्हणून जगन्नाथपुरीला जर आपण गेलो आणि जर आपण प्रसाद नाही खाल्ला अपराध आहे तो. तिथे श्रीकृष्ण आपल्याला मूळ कृपा प्रसादाद्वारे देतात. तर तिथले भक्त तिथे राहून प्रसाद खातात, अरे आणा प्रसाद आणा प्रसाद. आणि ज्यांनी अंत्यलीला वाचली आहे, श्री चैतन्य महाप्रभूंची लीला वाचली, त्याच्यामध्ये श्री चैतन्य महाप्रभू काय करतात, प्रत्येक भक्ताला आपल्या हाताने प्रसाद वाढायचे आणि अजून खा अजून खा अजून खा म्हणायचे. तर श्री चैतन्य महाप्रभूंची इच्छा आहे की सगळ्यांनी खूप प्रसाद घ्यायचा आणि त्या संस्कारामध्ये घडलेले हे सगळे भक्त आहेत जे खूप प्रसाद खात आहेत. आणि याच्यामध्ये काय चुकत आहे, काहीच नाही चुकत आहे. पण रामचंद्रपुरीने 2 महिने फक्त हेच केलं, सर्व भक्तांचे दोष काढले. आणि ते दोष काढता काढता कुठपर्यंत गेला, श्री चैतन्य महाप्रभूंवर गरज नसताना आरोप केले. आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी याचा काय प्रतिसाद दिला, श्री चैतन्य महाप्रभू काहीच नाही बोलले. श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले ठीक आहे. मग कोणी लिहून म्हणाले महाप्रभू हे तुमच्याबद्दल पण बोलतायत. महाप्रभू म्हणाले ते माझ्या गुरूंच्या स्थानी आहेत, मी काही बोलू शकत नाही. आणि 2 महिने श्री चैतन्य महाप्रभूंनी स्वतःचा आहार अर्धा केला. श्री चैतन्य महाप्रभू जे रोज जगन्नाथजींचं दर्शन घ्यायचे आणि प्रसाद घ्यायचे, त्यांनी स्वतःचा आहार कमी केला आणि श्री चैतन्य महाप्रभूंचं शरीर बारीक झालं
आणि ते बारीक झालेलं शरीर बघून सर्व जगन्नाथपुरीच्या भक्तांच्या हृदयावर वीज कडाडली की महाप्रभूंचं शरीर कमी होत चाललंय. आणि सर्व भक्तांनी विचार केला, महाप्रभू जर कमी जेवतायत मग आपण पण कमी जेवणार. आणि जेव्हा रामचंद्रपुरी 2 महिने तिथे होते तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंचं शरीर कमी झालं आणि सर्व भक्तांनी प्रसाद कमी खाल्ला. आणि सर्व भक्त मनातल्या मनात विचार करतायत या सगळ्या परिस्थितीला कसं समजून घ्यायचं. आणि एक दिवशी रामचंद्रपुरी श्री चैतन्य महाप्रभूंकडे आले, म्हणाले, मी प्रवासी आहे, मी संन्यासी आहे, तर मी आता जगन्नाथपुरी सोडून चाललो आहे. श्री चैतन्य महाप्रभू ठीक आहे, हो पण नाही म्हणाले, नाही पण नाही म्हणाले, वाईट पण नाही म्हणाले, चांगलं पण नाही म्हणाले, ठीक आहे म्हणाले. आणि रामचंद्रपुरी त्या दिवशी जगन्नाथपुरीतून निघून गेले. तर कृष्णदास कविराज गोस्वामी लिहितात, ज्या दिवशी रामचंद्रपुरी जगन्नाथपुरीतून निघून गेले त्या दिवशी जगन्नाथपुरीच्या भक्तांना असा अनुभव झाला, 50 किलोचा दगड जर आपण डोक्यावर वाहतोय दिवस रात्र तर किती थकतो माणूस. तर म्हणतात 2 महिन्यापासून डोक्यावर एक मोठा दगड धोंडाचं वजन सतत होतं. आणि ज्या दिवशी रामचंद्रपुरी जगन्नाथपुरीतून गेले त्या दिवशी असं वाटलं की कोणीतरी तो दगड खाली फेकला. आणि त्या दिवशी रामचंद्रपुरी ज्या दिवशी निघून गेले त्या दिवशी श्री चैतन्य महाप्रभूंनी पुन्हा एकदा त्यांचा जो नेहमीचा आहार होता तो घेतला. आणि ते बघून मग सर्व भक्तांना खूप आनंद झाला. मग सगळ्या भक्तांनी पण आपला आहार सुरू केला. तर ही गोष्ट का सांगितली? कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात, बघा, माधवेंद्र पुरीला शिकवण देण्याचा ज्यांनी अट्टहास केला त्याची काय परिस्थिती झाली. त्यांनी सर्व भक्तांमध्ये दोष बघितले आणि श्री चैतन्य महाप्रभूंमध्ये पण दोष बघितले. आणि त्याच माधवेंद्रपुरीचा अजून एक शिष्य होता ईश्वरपुरी. आणि ईश्वरपुरीने काय केलं, कधी माधवेंद्रपुरीला सल्ला नाही दिला. म्हणाले, माधवेंद्रपुरी म्हातारे आहेत आणि म्हातारपणामध्ये हे व्रज भाव अनुभवत आहेत, म्हणून म्हणतात हे मथुरानाथ हे कदाव लोकेसे. तर माझी काय सेवा आहे गुरूंप्रती? गुरूंना शिकवायची सेवा नाही आहे, गुरूंना आधार द्यायची सेवा आहे. आणि त्यांना त्याच्यामध्ये अजून काय करू शकतो. तर म्हणून तिथे लिहिलं आहे, मलमूत्रादी मार्जन. म्हातारपणी कधी कधी मलमूत्र पण आपण जाऊ शकत नाही, प्रवास करू. तर माधवेंद्रपुरींची अशी अवस्था होती. तर ईश्वरपुरीने त्या परिस्थितीमध्ये त्यांचं मलमूत्र मार्जन केलं. तर एकाने त्यांना सल्ला दिला तर त्यांनी शाप दिला की तू वैष्णव निंदा करशील आणि परमेश्वर निंदा पण करशील. आणि ईश्वरपुरीने त्यांचं मलमूत्र मार्जन केलं. त्यांना आशीर्वाद दिला, कृष्ण हौक तोमार मती, श्रीकृष्ण तुझ्या स्मरणामध्ये नित्य राहतील. आणि त्या ईश्वरपुरीला त्यांच्या गुरु महाराजांकडून म्हातारपणी मलमूत्र मार्जन करण्याची सेवामुळे जो आशीर्वाद मिळाला, त्यामुळे श्री चैतन्य महाप्रभू जे प्रेम अवतार आहेत त्या प्रेम अवताराने ईश्वरपुरीकडून दीक्षा घेतली. तर किती तिथे तेव्हा गुरु होते, तेव्हा किती संन्यासी होते, किती मोठे मोठे भक्त होते. ईश्वरपुरीला का निवडलं? श्री चैतन्य महाप्रभूंनी म्हणाले, यांनी यांच्या गुरु महाराजांना सल्ला नाही दिला आणि सेवा केली. आणि त्यांच्या गुरु महाराजांनी रामचंद्रपुरींना छान आशीर्वाद दिला, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, तुझं तोंड पण नाही बघायचं, नाही तर मी या जगातून जाईन, तुझा चेहरा बघून जाईन आणि मला काय गती मिळेल माहिती नाही. तर ही जी विरहाची भावना आहे हे समजणं आध्यात्मिक स्तरावर काय, जरी आपल्याला बुद्धीने कळत नसेल, आपल्याला तेवढी आध्यात्मिक प्रगती पण नाही, पण श्रीकृष्ण जर बृहद भागवतामृतामध्ये म्हणतायत, ही विरह भावना मी समजावून नाही सांगू शकत, ही अनुभवण्याची गोष्ट आहे आणि ही सर्वोच्च आहे. तर आपण श्रीकृष्णांच्या बोलण्याला मान देऊन कमीत कमी या क्षणी आपण हे स्वीकार करूया की प्रभू आज लक्षात आलं, जर कोणी भक्त विरह भावनेत असतील आणि म्हणे, हे कृष्ण, हे कृष्ण, कृष्ण कुठे, कृष्ण हे राधे व्रज देवी के चललिते, हे नंद सुनो कुत, श्री गोवर्धन कल्पपादपतले कालिंद वन्ये कुथ, घोषंताव इति सर्वतो व्रजपुरे, खेदैर महाविवलौ, वंदे रूप सनातनौ रघुयुगौ, श्री जीव गोपालकौ. रूप सनातन, माधवेंद्रपुरी, श्री चैतन्य महाप्रभू, ही पूर्ण जी वंशावली आहे आध्यात्मिक, सगळे म्हणतात श्रीकृष्ण आम्हाला भेटले नाही आहेत. मग श्रीकृष्ण म्हणतात, कधी कधी एका भक्ताला तर असं वाटतं जे विरह भावनेत आहेत की ही विरहाची भावना कधी समाप्त होऊ नये. आणि कधी कधी असं त्याला बघून वाटतं की हा खूप चिंताग्रस्त झाला आहे, याची खूप परिस्थिती वाईट झाली आहे. पण नाही, तो खूप मोठी गोष्ट आहे. आता श्रीकृष्ण एक खूप छान उदाहरण देतात. श्रीकृष्ण म्हणतात, जर ही विरहाची भावना जर दुःख देणारी असेल, आपल्याला जसं या डोळ्यांना दिसतंय तसं, तर माझा एक प्रश्न आहे. श्रीकृष्ण प्रश्न विचारत आहेत, ऐकायचा हा प्रश्न. श्रीकृष्ण म्हणतात, कोण व्यक्ती आहे ज्याला दुःख होत आहे, तो म्हणतो माझ्या जीवनामध्ये दुःख अजून येऊ दे? कोणीच नाही म्हणणार आहे. तर म्हणतात, हे जे व्रजवासी आहेत ना, जेव्हा म्हणतात माझं श्रीकृष्णांचं विस्मरण होतच नाही आहे आणि अशाच प्रकारे नेहमी श्रीकृष्णांचं
त्यांचे पदचिन्ह बघून स्मरण होऊ दे. म्हणजे याचा अर्थ काय होता माहिती आहे? हे ब्रजवासी इतके मूर्ख आहेत, ॲक्च्युली श्रीकृष्णाचं स्मरण करून त्यांना दुःख होत आहे आणि ते दुःख अजून मागतायत. कोणी दुःख मागतं का? वेडा व्यक्तीच दुःख मागतो. हे ब्रजवासी आत्ताच्या चर्चेप्रमाणे कोण आहेत? वेडे आहेत की सर्वोच्च लेवलवर आहेत? तर सर्वोच्च लेवलवर व्यक्ती कधी दुःख मागू शकतो का? म्हणून हा पुरावा आहे. श्रीकृष्ण, आपण श्रीकृष्णांच्या बोलण्याला पुरावा मानतो ना. आपल्या डोळ्यांना कधी काही दिसतं आणि जर श्रीकृष्णाने त्याच्या विरुद्ध म्हटलं असेल तर आपण म्हणतो अरे तुझं म्हणणं असेल पण श्रीकृष्णाचं म्हणणं असेल. आणि श्रीकृष्ण काय पुरावा देतात? 3 पुरावे आहेत. जे लोक गीता कोर्स वगैरे बोलतात किंवा ऐकतात त्यांना मी विचारतो, 3 प्रकारचे पुरावे आहेत. प्रमाण काय आहेत? 3 प्रमाण. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे डोळ्यांनी कानांनी अनुभवलेलं जे आहे त्याला म्हणतात प्रत्यक्ष प्रमाण. त्याच्यावर अनुमान प्रमाण, त्याच्यावर शब्द प्रमाण. अनुमान म्हणजे अंदाज लावून, बरोबर. शाखाचंद्र न्याय, 2 फांद्यांमध्ये जेव्हा चंद्र दिसतो तर तो अंदाज लावून त्या मुलाला सांगते आई त्या 2 फांद्यांमध्ये बघ चंद्र आहे म्हणून. तो 2 फांद्यांमध्ये नाही आहे, तो अंदाज लावतात पण ते मुलाला कळत नाही म्हणून त्याला म्हणतात अनुमान प्रमाण. आणि शब्द प्रमाण म्हणजे वेदांमध्ये लिहिलेलं आहे, गीतेमध्ये दिलेलं आहे, रामायणामध्ये दिलं आहे आणि व्यास ऋषींनी सांगितलं म्हणून, बरोबर. आपल्या गीता कोर्समध्ये आपण जेव्हा गीता कोर्स करतो हायेस्ट प्रमाण काय आहे? शब्द प्रमाण आहे. शब्द प्रमाण म्हणजे श्रीकृष्णांचं बोलणं. श्रीकृष्ण त्यांचं बोलणं आपल्याला समजावून सांगण्यासाठी काय प्रमाण देत आहेत माहिती आहे? प्रत्यक्ष प्रमाण देतात. आपण प्रत्यक्ष प्रमाणाला नाकारतो आणि म्हणतो श्रीकृष्णांचे वाक्य आहेत लिहून घे, आणि श्रीकृष्णांनी म्हटलं तर कधी चुकलं नाही. तर आपण प्रमाण जरा शब्द, पण श्रीकृष्ण म्हणतात मला तर तुम्हाला सांगायचं आहे की विरह भावना कशी श्रेष्ठ आहे आणि विरह भावना श्रेष्ठ आहे याच्यासाठी काय देत आहेत? प्रत्यक्ष प्रमाण देत आहेत. प्रत्यक्ष प्रमाण काय देत आहेत? जर व्रजवासींना माझ्या विरहामध्ये दुःख झालं असतं तर त्यांनी ते कसं मागितलं कसं असतं, हा पुरावा आहे की ॲक्च्युली त्यांच्या मनातल्या मनामध्ये ते खूप आनंद अनुभवत आहेत आणि म्हणून तो आनंद फक्त आपल्याला कळत नाही आणि त्या आनंदाला वाढवण्यासाठी म्हणतायत मला अजून कधीही श्रीकृष्णांचं विस्मरण नको होऊ दे आणि मला विस्मरण होतही नाही आणि सगळीकडे बघून मला श्रीकृष्णाचं. तर हा माझा प्रश्न आहे तुम्हा लोकांना. श्रीकृष्ण म्हणतात जर त्याच्यामध्ये दुःख असतं तर व्रजवासींनी हे कशाला मागितलं असतं? तर खूप मजेशीर आहे हे सगळं की आपण भक्त लोक श्रीकृष्णांचं प्रमाण देतात आणि श्रीकृष्ण भक्तांचं प्रमाण देतात. श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा मथुरेला गेले तेव्हा तिथे केशवजी मंदिर होतं. जन्मस्थान जिथे श्रीकृष्णांचं तिथे केशवजी मंदिर आहे. तर ते केशवजींसमोर श्री चैतन्य महाप्रभू नृत्य करत होते आणि सगळे मथुरावासी, व्रजवासी नाही ते मथुरावासी, ते तिकडे बघून श्री चैतन्य महाप्रभूंचं नृत्य बघून आनंद घेत होते. पण कोणी त्या नृत्यामध्ये भाग नव्हते घेत कारण श्री चैतन्य महाप्रभूंचा जो दिव्य आनंद, ते असं उंच उड्या मारणं आणि त्यांच्या डोळ्यातून जे अश्रू वाहत आहेत हे बघून चकित झाले होते. त्यांनी पण असं कधी बघितलं होतं. असे दूर उभे राहून बघत होते अच्छा श्री चैतन्य महाप्रभू असेल. त्यातल्या त्यात एक ब्राह्मण होता तिथे. तो ब्राह्मणाने उडी मारली आणि तो ब्राह्मण पण श्री चैतन्य महाप्रभूंचं ते हात वर करून हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम राम, तो पण उड्या मारू लागला. त्याच्या डोळ्यातून मग अश्रू लागला, तो पण नाचू लागला. श्री चैतन्य महाप्रभूने बघितलं हे सगळे मथुरावासी शांतपणे उभे राहून फक्त माझं नृत्य बघतायत आणि बघतात की बापरे असं कधी बघितलं. आणि हा ब्राह्मणाचा उड्या मारून आला. मग असं त्यांनी अनेक तास नृत्य केलं. त्याच्यानंतर या ब्राह्मणासोबत बाजूला बसले आणि त्या ब्राह्मणाला काय म्हणाले माहिती आहे? त्या ब्राह्मणाला म्हणाले तुझी माधवेंद्र पुरींच्या लाईनमध्ये दीक्षा वगैरे काही झाली आहे का? तर तो ब्राह्मण म्हणतो असं का विचारताय तुम्ही? नाव नाही विचारलं, गाव नाही विचारलं आणि म्हणाले की तुझं माधवेंद्र पुरींशी काय कनेक्शन आहे का? ते म्हणतात अशा प्रकारचं दिव्य प्रेम फक्त माधवेंद्र पुरीच्या लाईनमध्येच येऊ शकतं, बाकी कोणाला हे दिव्य प्रेम नाही आहे. तर आपल्या सर्वांचं ते पोटेन्शियल आहे, एक दिवशी कधीतरी होऊ शकतं जर आपण प्रामाणिकपणे साधना भक्ती केली तर. तो काय म्हणतो ब्राह्मण? तो म्हणतो एकदा ना अनेक वर्षांआधी तुमचं म्हणणं बरोबर आहे. माधवेंद्र पुरी पण मथुरेत आले होते आणि मी त्यांना केशवजी मंदिरामध्ये बघितलं होतं की एक संन्यासी आले, तर त्यांना मी माझ्या घरी आमंत्रण दिलं प्रसादासाठी आणि तेव्हा माझ्या घरी ते आले. तर या ब्राह्मणाचं नाव नाही दिलंय पण ते सणोदिया जातीचे ब्राह्मण होते, सणोदिया ब्राह्मण होते. तर ते सणोदिया ब्राह्मण जे आहेत त्यांच्या घरी माधवेंद्र पुरींनी प्रसाद घेतला होता आणि तो प्रसाद जो घेतला ती जी सेवा त्या सणोदिया ब्राह्मणांनी केली त्याच्यामुळे जाता जाता माधवेंद्र पुरींनी त्याला दीक्षा नाही दिली, त्याला आशीर्वाद दिला आणि तो तेव्हापासून प्रेमाविष्ट विरह भावनेमध्ये व्रजवासींच्या भावनेमध्ये. आणि त्यांनी आज जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंना बघितलं अरे आपल्यासारखा सजातीय कोणीतरी मिळालं तर त्यांनी पण उडी मारली, तरी पण कीर्तन केलं. आणि मग हा सणोदिया ब्राह्मण श्री चैतन्य महाप्रभूंना म्हणतो तुम्ही पण त्याच लाईनमध्ये आहात वाटतं.
माधवेंद्रपुरी ईश्वरपुरी श्री चैतन्य. म्हणाले हो. म्हणाले माझ्या घरी येऊन प्रसाद घेणार का? श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात ज्यांच्या घरी माधवेंद्रपुरीने प्रसाद घेतलाय ते तीर्थ आहे, ते पवित्र स्थान आहे, तिथे का नाही घेणार मी प्रसाद? मग तिथे घेऊन जातात. तर तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंचे सेवक होते बलभद्र भट्टाचार्य. ते सणोदिया ब्राह्मण आहेत. हे बलभद्र भट्टाचार्याला सांगतात मी घरी बोलवलं आणि हे आले, पण मी स्वतः स्वयंपाक नाही करू शकत, तुम्ही स्वयंपाक करा आणि तुमच्या गुरु महाराजांना खाऊ घाला. का? सणोदिया ब्राह्मण त्या काळच्या सामाजिक परिस्थिती अनुसार सर्व ब्राह्मणांमध्ये लोअर लेवलला होते. तर त्याचं म्हणणं होतं की हे उच्च संन्यासी आहेत, या संन्यासींना मी नाही स्वयंपाक करू शकत, पण तुम्ही त्यांचे दास आहात, तुम्ही नेहमी त्यांच्यासोबत प्रवास करता, तर तुम्ही स्वयंपाक करा. हे जेव्हा ते सणोदिया ब्राह्मणांनी बलभद्र भट्टाचार्याला सांगितलं, बलभद्र भट्टाचार्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंना सांगितलं. श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले का? ते म्हणतात नाही मी योग्य व्यक्ती नाही तुमच्यासाठी स्वयंपाक करण्यासाठी, हे करतील. तर ते म्हणतात धर्मस्थापन हेतू साधुर व्यवहार पुरी गोसाईर जे आचरण सेई धर्मसार. श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात धर्मस्थापन हेतू साधुर व्यवहार. श्रेष्ठ शुद्ध भक्त जे काही आचरण करतात ते एका उद्देशाने करतात, धर्मस्थापन हेतू. आणि आपण लोक काय म्हणतो? धर्मस्थापनेसाठी काय होतं? आपण म्हणतो यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. तर जीवात्मा म्हणतायत श्रीकृष्ण या जगामध्ये येतात आणि श्रीकृष्ण धर्माची स्थापना करतात. बरोबर? श्रीकृष्णांनी जे केलं ते धर्म. आणि ते श्रीकृष्ण जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू येतात तेव्हा म्हणतात धर्मस्थापन हेतू साधुर व्यवहार पुरी गोसाईर जे आचरण सई धर्मसार. की श्रेष्ठ शुद्ध भक्त धर्मस्थापनेसाठी त्यांचा व्यवहार करतात. आणि पुरी गोसाई म्हणजे माधवेंद्रपुरी, माधवेंद्रपुरींनी जे काही केलं ते धर्म नाही आहे, ते धर्मसार आहे. आणि माधवेंद्रपुरींनी काय केलंय? तुम्ही जरी सणोदिया ब्राह्मण असाल तरी सणोदिया ब्राह्मणच्या घरी माधवेंद्रपुरींनी प्रसाद घेतला, म्हणून माधवेंद्रपुरींनी प्रसाद घेतला, तो धर्मसार झाला. आणि तो जर धर्मसार झाला तर मी त्या धर्मसाराला स्वीकार करायला पाहिजे की नाकारायला पाहिजे? म्हणून तुमची जात काय मला माहिती नाही, तुमचं स्थान काय मला माहीत नाही. तुमच्या घरी जर माधवेंद्रपुरीसारख्या शुद्ध भक्तांनी प्रसाद घेतला असेल, मी तिथे प्रसाद न घेणे हा अधर्म होईल. आणि समाजाला काय म्हणेल? समाजाच्या अनुसार सणोदिया ब्राह्मण म्हणत होता की लोक म्हणतील अरे लाज वाटते का तू संन्यासीला तू प्रसाद खाऊ घातला, त्याच्या दासाला का नाही सांगितलंस तू? तर श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात समाज काय म्हणेल त्याला महत्त्व नाही, शुद्ध भक्त जे करतात ते महत्त्वाचं आहे. तर म्हणून परत तेच गोष्ट येते की साधारण जीवात्मे म्हणतात प्रमाण काय आहे? जे श्रीकृष्ण करतात ते. आणि श्रीकृष्ण काय म्हणतात? माझे शुद्ध भक्त जे करतात ते प्रमाण आहे. म्हणून इथे श्रीकृष्णांनी आपल्याला प्रमाण दिलंय, जर विरह भावना दुःख प्रदान करणारी असती तर मग व्रजवासींनी असं कसं म्हटलं असतं की आम्हाला ही विरह भावना अजून अनुभवते. हा पुरावा आहे की विरह भावना दुःख नाही आहे, विरह भावना सुख आहे. अजून एक याच्यातून एक अर्थ निघतो की जरी गोपिकांनी प्रयत्न केला की ते श्रीकृष्णांना विसरतील, नाही करत प्रयत्न ते, पण जरी प्रयत्न केला तरी ते या एका गोष्टीमध्ये नेहमी विफळ ठरतात. आणि त्याच्यामुळे आपण हे नेहमी समजायला पाहिजे की व्रजमधले भक्त जे विरह भावनेत आहेत ते सर्वश्रेष्ठ भक्त आहेत. मग श्रीकृष्ण म्हणतात कृपया हे समजून घे माझ्याकडून की जेव्हा एखादा व्यक्ती कोणाला प्रेम करतो याचा अर्थ नाही की तो त्या व्यक्तीला विसरलाय. जरी विरह झालाय पण तरी तो व्यक्ती त्या व्यक्तीला मनातल्या मनात आठवतोय. प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगूही नाही शकत. मग श्रीकृष्ण म्हणतात जरी तो क्षणोक्षणी त्या व्यक्तीबद्दल बोलत नसेल पण मनातल्या मनामध्ये त्याच्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल प्रेम असतं. आणि त्या परिस्थितीमध्ये जर बाहेरून एक कोणी भक्त आला आणि त्यांनी त्याच व्यक्तीची आठवण करून दिली, स्मरण करून दिलं, तर तो व्यक्ती कोण आहे? त्याला मी आहे समजा, उदाहरण देतोय, मला कोणाबद्दल तरी प्रेम आहे पण मी ते सगळ्यांसमोर बोलूही नाही शकत, पण मनातल्या मनामध्ये मी नेहमी विचार करत असतो. याचा अर्थ नाही पण मी 2 वर्षांपासून त्या व्यक्तीचं नाव पण नाही घेतलंय, त्या व्यक्तीबद्दल बोललो पण नाही, याचा अर्थ तुम्ही लावू नाही शकत की मी त्या व्यक्तीला विसरलोय. आणि त्या परिस्थितीमध्ये जेव्हा मी त्या व्यक्तीचं स्मरण करतोय, एक तिसरा माणूस येतो आणि मला त्या व्यक्तीची आठवण करून देतो, तर माझ्यासाठी हा जो आता आलेला व्यक्ती आहे तो कोण आहे? सगळ्यात मोठा शुभचिंतक आहे, सगळ्यात अतिप्रिय. कारण माझ्या मनातल्या मनात ज्याचं मी स्मरण करतो त्याची मला आठवण करून दिली. तर श्रीकृष्ण इनडायरेक्टली नारद मुनींना म्हणतायत
मी कधी गोपिकांना विसरलो नाही, गोपिका मला कधी विसरलं नाही, पण तू माझा सगळ्यात शुभचिंतक मित्र आहेस. कारण अशा अवस्थेमध्ये जेव्हा मी बोलूही नाही शकत, रुक्मिणी, देवकी, रोहिणी याच्यासमोर बोलूही नाही शकत की राधा कोण आहे, माझ्या मनात नेहमी, पण आज या सगळ्या घटनेद्वारे तू मला त्या सगळ्या आठवणी पुन्हा एकदा स्मरण करून दिल्यास, आणि म्हणून तू माझा सगळ्यात मोठा शुभचिंतक आहेस, तू माझा सगळ्यात मोठा भक्त आहेस. मग श्रीकृष्ण म्हणतात, कारण तू आज मला द्वारकेसारख्या ऐश्वर्याच्या परिस्थितीमध्ये माझ्या शुद्ध भक्तांची आठवण करून दिलीस, मी खूप खुश झालो. आता मला काहीही वरदान मागू शकतोस तू. तुला काय वरदान पाहिजे? कुठलंही वरदान श्रीकृष्णांना मागू शकतात. तर हे जेव्हा ऐकलं नारद मुनींनी, तेव्हा नारद मुनी आपली वीणा वाजवू लागले, म्हणजे जय 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 जय, आता माझा आनंदाचा क्षण आला, श्रीकृष्णांना मी वरदान मागू शकतो. आणि सनातन गोस्वामी म्हणतात, वेगवेगळे वृंदावनातले नाव नारद मुनी हे जोरजोरात घोषणा करू लागले. काय नावं बोलले? गोकुल महोत्सव, श्रीकृष्णांचं नाव आहे गोकुल महोत्सव, यशोदा नंदन, नंदकुमार, गोप गोपी जनप्रिय, गोपी गण मनोहर, आणि अजून एक नाव वापरलं, पूतना मोचन. पूतना मोचन काय वापरलं असेल? आपल्याला वाटेल अरे तिथे ना शक्ती प्रदर्शन झालं ना, पूतनेसारख्या एवढ्या मोठ्या राक्षसीला मारलं. पूतनाच्या लीलामध्ये पूतना मोक्ष आहे, पूतनाला मारलं, त्याच्यामध्ये श्रीकृष्णांचं शक्ती प्रदर्शन झालं की श्रीकृष्णाचं दुसऱ्या कुठल्या गोष्टीचं प्रदर्शन झालं? कृपा प्रदर्शन झालं. का? जी व्यक्ती त्यांना मारायला आली होती त्यांना श्रीकृष्णांनी मारण्याची वृत्ती सोडली, मातृत्वाची फक्त भावना घेतली आणि यशोदा माईच्या असिस्टंटचं स्थान दिलं. म्हणून पूतनावध जे साधारण दृष्टीने वाचतात त्यांना वाटतं, अरे बाप रे, 8 मील उंचीची पूतना, त्याला या लहानशा बाळांनी मारलं, शक्तीचं प्रदर्शन आहे. हा पुरावा आहे की श्रीकृष्ण परमेश्वर आहेत. पण व्रजवासी म्हणतात हा पुरावा हा नाही आहे की श्रीकृष्ण परमेश्वर आहेत, हा पुरावा आहे की श्रीकृष्ण सगळ्यात प्रेमळ व्यक्ती आहेत, की ज्या व्यक्तीने मारायचा हल्ला केला त्या व्यक्तीला पण श्रीकृष्णांनी आध्यात्मिक जगतामध्ये स्थान दिलं. म्हणून पूतना मोचन हे शक्तीचं प्रदर्शन नाही आहे, हे परमेश्वराचं प्रदर्शन नाही आहे, हे प्रेमळ व्यक्तीचं प्रदर्शन आहे. आणि म्हणून नारद मुनींनी नंदकुमार, यशोदानंदन या सगळ्या नावांसोबत पूतना मोचन हे शब्द पण सांगितलं. तर त्यामध्ये पण नारद मुनींना आणि सर्व ब्रजवासींना प्रेम दिसतंय. तर नारद मुनी हे प्रयागमधल्या दशाश्वमेध तीर्थापासून त्यांनी प्रवास सुरू केला आहे आणि वेगवेगळ्या भक्तांना भेटून आज आता इथपर्यंत पोहोचले. तर नारद मुनींना माहिती आहे श्रीकृष्णांची खरी कृपा ही श्रीकृष्णांनी कोणाला दिली आहे हे श्रीकृष्णच सांगू शकतात. आपण आपल्या बुद्धीने तर्क नाही लावू शकत. आणि नारद मुनींनी वेगवेगळ्या लोकांकडून श्रवणम कीर्तनम केलं होतं. हा भक्त म्हणतो माझ्यामध्ये खरी कृपा नाही आहे, या भक्ताकडे. तर खरं भक्तांची महिमा जर ऐकायची असेल तर त्यांच्याकडून श्रवण कीर्तन करायला लागेल, असं सनातन गोस्वामी आपल्या सांगतात. आणि नंतर सनातन गोस्वामी म्हणतात की प्रत्येक भक्त हा त्याच्या धार्मिक कर्तव्यांमध्ये परिपूर्ण होता. त्यांनी अध्यात्मामध्ये आनंद कसा प्राप्त करावा ही पण पराकाष्ठा गाठली होती. प्रत्येक भक्त या प्रवासातला भ्रमापासून पूर्णपणे मुक्त आहे आणि प्रत्येक भक्त या प्रवासातला यांनी श्रीकृष्णांना सेवा कशी करायची ही कला पण पूर्णपणे सिद्ध केली आहे. प्रल्हाद महाराज त्यांच्या पद्धतीने सर्वोत्कृष्ट सेवा करतात, स्मरण सेवा. आणि हनुमानजी त्यांच्या पद्धतीने सर्वोत्कृष्ट दास्य सेवा करतात. म्हणून हे सगळे जे आपण बघितले, पांडव कुठल्या रसामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत? सख्य रस. हनुमानजी कुठल्या रसामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत? दास्य रस. नवविधा भक्तीमध्ये प्रल्हाद महाराज सगळ्यात कुठल्या क्षेत्रामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत? मग याचा अर्थ त्या क्षेत्रामध्ये हे सगळे लोक आचार्य आहेत. तर आपण हे नाही म्हणू शकत की हनुमानजी हे प्रल्हादापेक्षा श्रेष्ठ आहेत. हनुमानजी दास्य रसामध्ये आहेत, वेगळ्या क्षेत्रातले आहेत. एक छोटंसं उदाहरण जे मी देऊ शकतो, पुण्यामधला सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि कोल्हापूरमधला सर्वात श्रीमंत व्यक्ती याची तुलना नाही करू शकत. का? कारण पुण्यामध्ये पैसे कसे कमवायचे हे पुण्यातल्या सामाजिक परिस्थितीवर अवलंबून आहे ना. आणि कोल्हापूर शहराची सामाजिक परिस्थिती वेगळी आहे. कोल्हापूर शहरामध्ये जर पैसे कमवायचे असतील तर तिथली कशी संस्कृती आहे, तिथले कसं राहणीमान आहे याच्या अनुसार. तर जो ज्या क्षेत्रात राहतो
त्याला त्या क्षेत्राच्या अडचणी आणि त्या क्षेत्राचे फायदे माहिती आहेत. तर प्रल्हाद महाराज हे हनुमानजींपेक्षा कमी नाही आहेत. प्रल्हाद महाराजांना श्रवण क्षेत्रामध्ये काय अडचणी आहेत ते माहिती आहेत. प्रल्हाद महाराज श्रवण क्षेत्रामध्ये पुढे का गेले? त्यांनी हनुमानजींसारख्या वेगवेगळ्या सेवा का नाही केल्या? कमी का पडले तथाकथित? कारण हनुमानजींना रामचंद्रांची सेवा करण्यासाठी रामचंद्र उपलब्ध आहेत आणि त्यांना विचारू शकता काय सेवा करायची. मग रामचंद्र म्हणतात सीतेला जाऊन ही अंगठी दे. मग परत येतात तेव्हा म्हणतात दिला संदेश, म्हणतात व्हेरी गुड, मग आता आपल्याला हे करायचं आहे. तर संभाषण होतं आहे आणि संभाषणामध्ये कळतं की आता कुठली सेवा करायची, ही सेवा संपली आता कुठली. तर सेवेच्या रसामध्ये जर पुढे जायचं असेल, जो सेवा देतोय त्याच्याशी संभाषण तर व्हायला पाहिजे. जो आपल्याला सेवा देतोय तो जर आपलं संभाषणच होत नसेल तर ती सेवा कशी करणार? आणि जर सेवा केली तर त्याच्यामध्ये उत्साह कसा राहणार? आणि जो उत्साह नसेल तर त्याच्यामध्ये चेहऱ्यावर उल्हास कसा राहणार? म्हणून सेवा करणाऱ्या व्यक्तीचा एकच उल्हास असतो, जो आपण सेवा देतोय किंवा आपण ज्याच्यासाठी सेवा करतोय त्याच्यासाठी नेहमी संवाद व्हायला पाहिजे. त्या व्यक्तीला ते आपण जी सेवा केली ती पटली नाही पटली, आवडली नाही आवडली हे समजायला पाहिजे आणि त्यानुसार पुढच्या सेवेमध्ये बदल घडायला पाहिजे. तर प्रल्हाद महाराजांना ती नव्हती ही फॅसिलिटी. प्रल्हाद महाराजांच्या जीवनामध्ये आजूबाजूला कोणीच नाही आहे, सगळे राक्षस लोक आहेत जे नेहमी त्यांना हतोत्साहित करतात. काही तासांसाठी नरसिंहदेव आले, त्यांनी नरसिंहदेवांशी थोडे बोलले आणि नरसिंहदेव गायब झाले. पुन्हा कधी नरसिंहदेव त्यांना दिसलेच नाही. म्हणून दास्य रसामध्ये प्रल्हाद महाराज जाऊच शकत नाहीत. मग आता प्रल्हाद महाराजांनी रडले नाही, अरे मी दास्य रसात नाही जाऊ शकत, मला संवाद साधायला परमेश्वर नाही आहेत आणि जी सेवा मी करतोय ती योग्य आहे अयोग्य आहे, त्याच्यामध्ये काही उणीव आहे, त्याच्यामध्ये चांगलं आहे उत्कृष्ट आहे हे विचारण्यासाठी कोणी नाही आहे. त्यांनी काय केलं? त्यांनी विचार केलं, एकटा जेव्हा माणूस असतो, आजूबाजूला सगळे राक्षस लोक असतात आणि परमेश्वर 2 तासासाठी आलेत आणि निघून गेलेत, त्या परिस्थितीमध्ये मी काय करू शकतो? मग प्रल्हादाने काय ठरवलं? मी दास्यरस नाही करू शकत, पण एकटा माणूस एक गोष्ट करू शकतो, स्मरण करू शकतो. म्हणून प्रल्हाद महाराजांनी माझ्याकडे काय नाही आहे त्याच्यावर विचार नाही केला, माझ्याकडून काय शक्य आहे त्याच्यावर विचार केला आणि मग त्या स्मरण रसामध्ये एकदम पराकाष्ठेला निघून गेले. हनुमानजींनी हा नाही विचार केला मी पण ना स्मरण करत बसतो. अरे स्मरण करायची गरज नाही, ते परमेश्वर आहेत सांगतात असं कर तसं कर हे कर ते कर. म्हणून म्हणाले मी स्मरण रसामध्ये नाही जाणार, मी दास्य रसामध्ये जाणार. आणि पांडवांनी काय केलं? पांडव हे नाही म्हणाले मी पण स्मरण रसामध्ये जाईन, मी पण दास्य रसामध्ये जाईन. पांडव म्हणतात श्रीकृष्ण मला भावासारखे समजतात आणि आहेत पण भाऊ. तर श्रीकृष्ण मला असं कधी ऑर्डर नाही देत हे करा. श्रीकृष्ण म्हणतात असं केलं तर चांगलं होईल, तर मला भावासारखं. तर मी काय करणार? मी स्मरण रसामध्ये पुढे नाही जाणार, मी दास्य रसामध्ये पुढे नाही जाणार, मी सख्य रसामध्ये पुढे जाईल. तर हे सगळे भक्त एकावर एक नाही आहेत, एका शेजारी एक एक आहेत. हा स्मरण रसामध्ये पराकाष्ठेचा आहे, हा दास्य रसामध्ये पराकाष्ठेचा आहे, हा सख्य रसामध्ये पराकाष्ठेचा आहे. आणि शेवटी आता आपण जे विचार करतोय गोपिकांचं, ते कुठल्या रसामध्ये पराकाष्ठे? स्मरण रसामध्ये पराकाष्ठेचे आहेत ब्रजवासी, दास्य रसामध्ये पराकाष्ठेचे आहेत, सख्य रसामध्ये पराकाष्ठेचे आहेत, कुठल्या रसामध्ये पराकाष्ठेचे आहेत? माधुर्य रसामध्ये पराकाष्ठेचे आहेत. म्हणून हे सगळे पराकाष्ठेचे भक्त आहेत, कोणी कोणाच्या वर नाही कोणी नाही, पण प्रत्येकाने कधी हा नाही विचार केला मला काय नाही मिळालं. ते म्हणाले मला ज्या परिस्थितीमध्ये परमेश्वरांनी ठेवलं आहे त्या परिस्थितीमध्ये या नवविधा भक्तीतून किंवा या 12 रसांमधून मी कुठला रस आणि कुठली विधी करू शकतो. आणि त्या क्षेत्राला धरून त्यांनी ठरवलं आता मी याच्यामध्ये हायेस्ट लेवलवर जाणार, मी पराकाष्ठेला जाणार. तर श्रीकृष्णांचा हा जो मूड आहे हा नारद मुनींना माहिती आहे आणि म्हणून नारद मुनी आता एक वरदान मागतायत. तो वरदान ऐकून आपण आजची कथा समाप्त करूया, मग उद्या आपण करूया. म्हणतात हा श्लोक आहे, काय वरदान मागितलं? श्रीकृष्णचंद्र कस्यापि तृप्तिर अस्तु कदापि न. श्रीकृष्णचंद्र कस्यापि तृप्तिर अस्तु कदापि न भवतो अनुग्रहे भोक्तौ प्रेमणी च आनंद भाजने. या श्लोकाचा सारांश आहे, हे श्रीकृष्णचंद्र मला एकच वरदान द्या, तुमच्या कुठल्याही भक्ताची तृप्ती नको होऊ दे. आणि 3 गोष्टी सांगतात. अनुग्रह म्हणजे कृपा, भक्ती आणि प्रेम. अनुग्रह मराठीमध्ये बोलतो, कृपा, भक्ती आणि प्रेम या 3 गोष्टींमध्ये तुमच्या भक्तांना कधीही तृप्त होऊ नका देऊ. हा माझा मागणी आहे, हे मला तुम्हाला वरदान मागायचं आहे. त्याच्यात प्रश्न येतो, कृपा श्रीकृष्णांची, भक्ती आणि प्रेम ह्या 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. गुलाबजाम, रसगुल्ला, जिलेबी आहेत की
गुलाबजामाचा जेव्हा गोळा बनवतो आणि अजून तो तळला नाही आहे, तो पण गुलाबजाम आहे. आणि गुलाबजामाला तुपामध्ये तळलं, तो पण गुलाबजाम आहे. आणि त्या तळलेल्या गुलाबजामाला कडक बॉल असतो, मारला तर लागतो. त्या गुलाबजामाला तळलेल्या जर आपण साखरेच्या पाकामध्ये टाकलं आणि तो असा छान घेतो, नरम होतो, चविष्ट होतो, तो पण गुलाबजाम आहे. तर कृपा, भक्ती आणि प्रेम हे तोच गुलाबजामचे 3 प्रकार आहेत की गुलाबजाम, रसगुल्ला आणि जिलेबी आहे. ओके, किती लोकांना वाटतं की गुलाबजाम आहे पण 3 वेगवेगळे स्तर आहेत? बघतायत ते? ओके ओके. आणि किती लोकांना वाटतं की हे 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत प्रभूजी? ओके, व्हेरी गुड, हरी बोल. तुम्ही हळूहळू पास होत आहे. 41 आहेत पण बेसिकली पास झाले. सनातन गोस्वामी सांगतात, या श्लोकामध्ये त्यांनी 3 वेगवेगळे शब्द वापरले. ॲक्च्युली जर आपल्याला कळतंय की ते एकच पदार्थ आहे, गुलाबजामाचे 3 स्तर आहेत, नारद मुनींना नाही माहिती? नारद मुनींना माहिती आहे, पण म्हणतात याच्याद्वारे नारद मुनींनी आपल्याला सर्वांना एक खूप खोल शिकवण दिली आहे. काय माहिती आहे? जे अजूनही अभक्त आहेत, जे अजूनही भक्ती मार्गाचं आस्वादन नाही केले आहेत, त्यांना अनुग्रह लागतो, त्यांना कृपा लागते. जे काही वर्षांपासून भक्ती मार्गात आले आहेत पण अजूनही शुद्ध भक्त नाही झाले आहेत, त्यांना भक्तीची विधी करायला पाहिजे, साधना भक्ती करायला पाहिजे. श्रवण, कीर्तन, पूजा, अर्चना, सेवा हे सगळं करणं गरजेचं आहे. आणि ज्यांनी या भक्ती मार्गामध्ये पूर्णत्व लाभलंय, जे आता त्या रस्त्याच्या शेवटला बोलेत, त्यांना काय पाहिजे? प्रेम पाहिजे. तर जसं मी गुलाबजामाचं उदाहरण दिलं, गुलाबजाम गोळा बनवताना पण गुलाबजामच आहे, फक्त त्याच्यामध्ये काही परिवर्तन बाकी आहे. तुपामध्ये तळल्यावर पण तो गुलाबजामच आहे, पण त्याच्यामध्ये काही परिवर्तन बाकी आहे. आणि परफेक्ट पूर्णत्व मिळालेला गुलाबजाम काय आहे? जो गोळा बनवला आहे, तळला पण आहे आणि साखरेच्या पाकात पण टाकला आहे. तर प्रेम ही शेवटची गोष्ट आहे. त्याच्या आधीची गोष्ट आहे आपली वैधी भक्ती. वैधी भक्ती म्हणजे काय? वैधी भक्ती म्हणजे माळा संपल्यानंतर आनंद होतो. आणि शुद्ध भक्ती म्हणजे माळ जेव्हा आपण हातात घेतो आणि बघतो की आता मी हरिनाम घेणार आहे, तेव्हा आनंद होतो. आपण कुठे आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे. 16 छान. पण वैधी भक्ती म्हणजे मला आवडतंय, मला नाही आवडत, मी आज थकलेलो आहे, मी उत्साही आहे, मला खूप छान वाटतंय, मला दुःख होत आहे, डज नॉट मॅटर. बाहेर पाऊस पडतोय, बाहेर वारा सुटलाय, बाहेर वादळ सुटलंय, आतमध्ये वादळ सुटलंय, फरक नाही पडत. 16 माळा आणि 4 नियमांचं पालन माझ्या आवडी अनुसार मी करतच नाही आहे. मला गुरु महाराजांनी जेव्हा दीक्षा दिली तेव्हा विचारलं, तुला आवडतं का करायला? जर विचारलं असतं दीक्षा नसती झाली. गुरु महाराजांनी सांगितलं, काय तुझं काय शपथ काय आहे? ते म्हणाले, आजपासून मी शपथ घेतो. आपण असं म्हटलं ना, आजपासून मी आवड निर्माण करेन. आपण शपथ घेतली, आजपासून मी शपथ घेतो दररोज न चुकता या माळेवर 16 माळा करणार आणि हे 4 नियम पालन करणार. म्हणून शपथ घेताना जर आपण त्याच्यामध्ये कधी त्यांनी पण अपेक्षा नाही केली आणि आपण पण बोललो नाही की आवड आहे म्हणून, मग दीक्षा घेतल्यानंतर किंवा आपण जेव्हा दीक्षा घेण्यापूर्वी जेव्हा जप करतोय तेव्हा ती गोष्ट आपल्या मनात कशी काय येते? नाही, आपण फसतो ना. आज वाटत नाही आहे, आज खूप दुःखी वाटतं आहे, तर आज नाही करू, उद्या करतो, उद्या दुप्पट करीन, पण आज नाही करू शकत. या भावनांना स्थान कुठे आहे? तिथे स्थानच नाही आहे. म्हणून आवडी निवडीच्या पलीकडे जेव्हा जातो, आज्ञा पालनाच्या स्तरावर जेव्हा जातो आपण, तेव्हा त्याला म्हणतात वैधी भक्ती. जर आपण आज्ञापालनाच्या स्तराच्या आज्ञापालनाचं स्तर गाठण्याआधीच आपण त्या भावनांच्या स्तराला इमॅजिन करतोय. आपण काल्पनिक भावनांच्या आज माझी भावना नाही निर्माण होत आहे, भावना होणारच नाही आहे निर्माण, कारण इथे ते नाहीच आहे आकर्षण. म्हणून एक असतात काल्पनिक भावना, मध्येच यायचं श्रीकृष्णांसमोर नाचायचं आणि 2 आठवडे गायब. कधी कधी आपण बघतो असं कोणी येतात आणि एकदम हाय एनर्जी, म्हणजे जुन्या भक्तांना वाटतं असं मी पण नाही करत काही, आणि नंतर 2 महिन्यात त्याला चेहराच दिसत नाही. श्रीकृष्णांच्या दृष्टीने जन्माष्टमी टू जन्माष्टमी येणारा भक्त आणि 12 तास सेवा करणारा भक्त इतका मोठा नाही आहे जो दररोज येऊन 20 सेकंदाची सेवा करतो. म्हणून नित्य नियमाने 20 सेकंदाची सेवा करणं हे श्रीकृष्णांसाठी का मोठं आहे? म्हणतात यांनी
या पृथ्वीचा नियम तोडला. या पृथ्वीचा नियम काय, भौतिक जगाचा नियम काय, अशाश्वतता. कुठली गोष्ट याच्यामध्ये शाश्वत आहे? या जगामध्ये कुठली गोष्ट शाश्वत आहे? मोठे मोठे महाराजे पडले, आपण कोण आहे? म्हणून या जगाचा एक